मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मिलिया प्रकरण गेल्या 15 दिवसांपासून सुरू आहे आणि जिल्हा प्रशासन शाळा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही। जी कारवाई केली ती थातूरमातूर केली, म्हणजेच 3 शिक्षकांना जे आहे ते निलंबित करण्यात आलेला आहे। तो प्रस्ताव पाठवलेला आहे। मेन जो शिक्षक आहे आमेर काजी यालाही निलंबित करण्यात आले आणि दोघींनी जे आहे ते स्वयंच्या निवृत्ती घेतलेली आहे। जिल्हा प्रशासनानं वेळीच दखल घेणं गरजेचं होतं। संस्थेची फार मोठं नुकसान झालेलं आहे, समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर बदनामीसुद्धा झालेली आहे। शाळेतल्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। विद्यार्थी आजपर्यंत शाळेमध्ये येत नाही आहेत। 15 दिवस उलटून गेलेत। 28 तारखेला शाळा भरल्या, मात्र आज 15 दिवस उलटून गेलेत, मात्र शाळा पूर्वपदावर येत नाही आहे। समाजातील लोक फार गूढ शांततेमध्ये जरी असले तरी फार संताप व्यक्त करतात। या संस्थेच्या बाबतीमध्ये पहिली तक्रार त्या आमेर काजीच्या पत्नीने केली होती आणि त्याच्यानंतर ग्लोबल ह्युमन राईट्सचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत अनवर भाई यांनी केली होती। अनवर भाई माझ्यासोबत आहेत। समाजामधून काय त्यांचा रोष आहे, प्रशासनाला आत्तापर्यंत त्यांनी काय कागदोपत्री कारवाई केलेली आहे, आता त्यांच्या भावना काय आहेत आणि काय नेमकी ॲक्शन ते पुढे घेणार आहेत यावर त्यांच्याशी बोलणार आहे। तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे। ही मराठी बोलाल आपण? हो। हां, तर तुम्ही ग्लोबल ह्युमन राईटच्या माध्यमातून तुम्ही पहिल्यांदा तक्रार केली होती, म्हणजे त्या पत्नीच्या नंतर तुम्हाला काय नेमक्या गोष्टी जाणवल्यात, काय माहिती आहे का याबद्दल तुम्हाला? आम्ही पहिले तर संस्थेला लेटर पाठवलं होता, ते संस्थेने नाकारला। त्यानंतर आम्ही त्यांना पोस्टाने पाठवला, त्यांनी पोस्टावर लिहून दिलं की आम्ही हे घेत नाही। त्याच्यानंतर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवला, COला पाठवला, जिल्हा परिषद कलेक्टर मॅडमला पाठवला आहे, त्याच्यानंतर शिक्षण अधिकाऱ्याला दिलेलं आहे। त्यांनी आतापर्यंत काहीच कारवाई केलेली नाही याच्यात। तुम्ही वारंवार पत्रव्यवहार सुद्धा केलाय, हे प्रकरण तुम्हाला अगोदर माहित होतं का पत्रव्यवहार करण्याच्या अगोदर? हो, आम्हाला अगोदर म्हणजे आता 3 महिने झाले असते नेमके त्याला, आणि 2 महिने अगोदर आम्ही त्या संस्थेला लेटर दिलता। ते संस्थेचा आमच्याकडे व्हिडिओ बी आहे, तुम्ही याच्यावर दाखवला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, की त्यांनी वाचून दाखवलं त्या शिक्षकांनी, पण मात्र कारवाई केली नाही। आता त्यांनी काय जनतेला लॉलीपॉप दाखवण्यासाठी एक साधारण बेलेबल सेक्शन पूर्ण कलम लावले त्या आमेर काजीवर, जे त्याच्यावर शोभत नाहीत। जसे त्यांनी शिष्य केलेत, कृत्य केलेले आहेत, ते त्याच्यावर एकदम कठोर गंभीर कलम लागले पाहिजेत। आणि त्याच्या अतिरिक्त जे त्याच्या सोबत आहेत, जे समजा शाळेचा हेडमास्टर म्हणजे ते शाळेचा बाप असतो, बरोबर, सगळ्यांना लेकरासारखं त्याचं काम असतो की घेऊन चालले, त्याच्यामुळं त्याला ही पदवी दिली असती। पण त्यांनी त्याच्यामध्ये सगळी मांडवलीचे कामं त्यांनी केलेली, मेन ते HMB हेडमास्टर म्हणजे, आणि पूर्ण संस्थेची बॉडी त्याला जबाबदार आहेत। कारण ह्यांनी 1 वर्ष अगोदर हे प्रकरण ओपन झालं तर माहीत असताना सुद्धा त्यांनी काही कारवाई केलेली नाही त्यांच्यावर। आता ही कारवाई का नाही केली, संस्था त्याला पाठीशी का घालत होती, हे सगळे म्हणजे संशय उपस्थित झालेले प्रश्न आहेत। नाही, आता संस्थेने कारवाई केली नाही, 1 वर्षभरापासून प्रकरण सुरू असताना सुद्धा कारवाई केली नाही। काय नेमकं चालत होतं? काही राजकीय पुढारी यामध्ये असल्याचं सांगितलं गेलं, काय गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का त्याबद्दलच्या? हो, राजकीय पुढारी आहेत, त्याच्यामध्ये खूप ब्लॅकमेलिंग झालेली आहे, हे सगळं चर्चेत आहे सगळे। असं काय नाही की आज काय, मला तर असं माहीत पडलं मध्ये की एक मिस्त्री काम करणारे लोक पोरं हे असे, त्यांनी 2-2 हजाराला व्हिडिओ घेतलं, म्हणजे सगळीकडे व्हिडिओ पसरले आणि पैसे विकले गेले, पैशाने विकलेत। आणि त्यांनी हे ते एक वेबसाईट येते, त्याच्यावर सुद्धा ह्यांचं कारण काय होतं, व्हिडिओ काढायचं त्याचं नेमकं कारण काय होतं, त्याला सोबत कोण कोण होते। महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण ठीक आहे, तुमचे काही संबंध असतील तर ठीक होते, मात्र महिलांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यामागचं काही कारण असू शकतं का? काय नेमकं त्याचं? तेच आमचं म्हणणं तेच आहे, त्यांना विचारणं तेच आहे की बाबा तुम्ही चित्रीकरण का केलं? ठीक आहे, तुमचे संबंध होते एका बंद रूम खोलीमध्ये, तुम्ही त्याला उजागर का केलं 4 लोकांमध्ये? तुमचं काय मनशा काय होती ते बनवायचं, व्हिडिओ क्लिप बनवायची, ते त्याच्यामध्ये तुमचं कारण काय होतं ते त्यांनी सांगावं आम्हाला येऊन। संस्थेने फार उशिरा तक्रार दिली, मात्र तुमच्यासारखे लोक असतील, माध्यम असतील, काही प्रेसवाले असतील, यांच्या दबावाखाली येऊन पुन्हा उशिरा फार तक्रार केली। हे फार अगोदर करणं गरजेचं होतं। काल जे मुख्याध्यापक होते, सत्तार कोणीतरी आहेत मुख्याध्यापक, त्यांनी फार उशिरा तक्रार दिली। त्यांचं नेमकं काय हेतू असावा? ते आतापर्यंत काय झोपले होते का? त्यांना काय माहीत नव्हतं का? हे प्रकरण 8 वर्ष जुनं आहे आणि 1 वर्षापासून हे
चालू आहे. चालू तर आहे. 1 वर्ष ते काय झोपले होते काय? आम्ही 2 महिने अगोदर त्यांना लेटर पाठवलं होतं. तर 2 महिने त्यांनी लेटर वाचून बघितलं सगळ्यांनी. तेव्हा का नाही केलं त्यांनी तक्रार? आता ते थटूर मथूर त्यांनी कंप्लेंट केली, तक्रार केली आमिर काझीवर. काय संस्थेचे जे बॉडीवरचे लोक आहेत, अध्यक्ष उपाध्यक्ष, म्हणजे जे अंजुमन इशाते तालीम ही जी संस्था आहे, त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सौदी अरेबियाला राहतात. ही तर सेक्रेटरी काम बघतात. ते उंटावर बसून शेळ्या हाकेलण्याचं काम करतात. ते असं तर पाहिजेच नाही. ते तर पूर्ण संस्था, तर त्यांच्यावर सगळ्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. संस्था बॉडी जी आहे ती बरखास्त व्हावी अशा प्रकारची मागणी आहे. ती तुमची सुद्धा मागणी आहे? हा, बरखास्त तर व्हावीच हवी, पण त्याच्या अतिरिक्त त्यांच्यावर सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे. सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. कारण की हा त्याच शाळेचा विषय नाही, अजून खूप सारे आहेत इतर शाळेत बी असं काय. आपण एक शाळेला जर आपण शिक्षा कडक केली तर दुसरे विचार करते की हे असले काम करायला. हा, म्हणजे संस्थेचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. समाज म्हणून कसं पाहता याकडे? बऱ्याचशा गोष्टी पुढे केल्या जातात. आता आम्ही काही बातमीदारी केली त्यामुळे तुम्ही संस्थेची बदनामी केली, तुमच्यावर कारवाई केली पाहिजे, अन्यथा माफी मागा, असे सवाल आता केले जात आहेत. काय याबद्दल बोला? नाही, ज्यांनी केलं त्यांनी मागायला पाहिजे. संस्थेने माफी मागायला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे आपलं जे काम आहे ते जनतेला दाखवण्यासाठी आपण करतोय, कारण की त्यांना उजागर केलं पाहिजे. आज आमच्या आई बहिणी तिथं शिकतात, त्यांना बी त्यांचा त्रास आहे, त्यांना बी ते कधीही धोका आहे त्या वस्तूचा. तर जर शाळेत असे शिष्य होत असेल तर ते चुकीचे आहेत ना. तुम्ही पत्रव्यवहार करून कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही, आता तुमची काय नेमकी ॲक्शन असेल? समाज तुम्ही सोबत काय नेमकी ॲक्शन घ्याल? आम्ही आता यांच्या वरिष्ठांवर जाणार आहोत. पार आम्ही मुंबईपर्यंत जाऊ, दिल्लीपर्यंत जाऊ, पण ह्यांच्यावर कारवाई करणे गरजेचं आहे. पूर्ण संस्थेची जे बॉडी आहेत ते दुबईमध्ये बसून 2 तर त्याच्यामधले सौदी अरबमधले, त्यांनी तिथं बसून त्यांना काय इकडं यायचं जायचं काहीच नाही. आणि जे समजा ते सबिया मॅडम आहेत त्यांना तर खूप मगरूर आहेत ते. त्यांना असं कुणाला बोलायचं म्हणल्यावर त्यांना असं टाइम घ्यावं लागतं, त्यांचं वेळ घ्यावा लागतो. हा, वेळ घ्या. असं बाहेरच्या माणसाला शाळेत एंट्री नाही, पण तुमच्या शाळेत एंट्री ह्याच्यामुळं नाही का? तुमच्या शाळेत हे प्रकरण चालतेत म्हणून तुमच्या शाळेत दुसऱ्याला एंट्री नाही का? सगळ्यात मोठा सवाल, सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. आता संस्थेनं या सगळ्या गोष्टी केल्यात, फार उशीर केलाय. मात्र काही लोक असं चर्चा आहे बीडमध्ये की संस्था आता विक्री निघाली आहे, कुणाला तरी वेगळ्या माणसाला घ्यायची आहे, किंवा मग संस्थेमधला जे एखादा कुठला तरी माणूस आहे त्याला संस्थेचा मालक व्हायचा आहे, असं काहीतरी चर्चा आहे. नाही, हे तर चर्चा आहेच, पण ते संस्था विक्रीला आहे, विकून काय करणार आहेत? हे संस्थावाले यांचं कामच नाही ना. हे उगा लोकांना दाबण्यासाठी हे सगळी चर्चा आहे, बाकी काही नाही. हे ह्यांचेच सगळे काम आहेत. तुम्ही एक ग्लोबल ह्युमन राईट्सच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून आहात. काय नेमकी नंतरची पुढची तुमची कारवाई असेल? काय तुमचं पाऊल असेल समाज म्हणून, एक मालक म्हणून आणि शुद्ध नागरिक म्हणून? आम्ही समाजासाठी आणि जनतेसाठी आम्हाला जे काय कठोर कारवाई करायची आहे ते आम्ही त्यांच्यावर करणारच. ह्याच्यात काही 2 शब्द होणार नाहीत. नक्कीच. हो. तर हे होते ग्लोबल ह्युमन राईट्स ज्या संघटनेचे जे आहेत ते प्रदेशाध्यक्ष होते अनवरभाई, आणि त्यांनी सक्त इशारा दिलेला आहे की संस्थेनं आम्ही जी कागदोपत्री कारवाई मागणी केली ती कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. आमच्या दबावाच्या नंतर, समाजाच्या दबावाच्या नंतर ज्या आहेत त्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि थातूरमातूर कारवाई केलेली आहे, निलंबनाची कारवाई केलेली आहे, ती योग्य नाही आहे. संस्थेमध्ये सगळ्या लोकांनी त्या लोकांना पाठीशी घातलं, जे काळे धंदे करत होते त्या लोकांना पाठीशी घातलं आणि त्यांच्यावर कारवाई आम्ही म्हटल्यानंतर केली. वर्षानुवर्षांनं हे प्रकरण सुरू होतं तरीसुद्धा कारवाई केली गेली नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेमध्ये इतर कुठल्याही व्यक्तीला एंट्री नव्हती. ज्या कोणी सबिया खान व्यक्ती आहेत, सेक्रेटरी आहेत, त्यांची परवानगी घेतल्याशिवाय कोणाला जाता येत नव्हतं. त्यांना बोलायचं असेल तर काहीतरी परवानगी त्यांच्याकडून घ्यायची, वेळ मागून घ्यावा लागत होता, म्हणजेच अपॉइंटमेंट घ्यावा लागायची. अशा सगळ्या गोष्टी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, सबिया मॅडमना जर परवानगी घ्यावी लागत असेल, शाळेमध्ये एंट्री करायला परवानगी घ्यावी लागत असेल तर बंदी कशासाठी होती? या सगळ्या गोष्टी करण्यासाठी शाळेमध्ये बंदी होती का? असाही सवाल या ठिकाणी अनवर भाई यांनी उपस्थित केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळेची जी बदनामी झालेली आहे त्यांच्या विरोधात कोणी रिपोर्टिंग, म्हणजे मी असेल किंवा मग इतर कोणी पत्रकार असेल, त्यांनी माफी मागायला नाही पाहिजे अशा प्रकारची चर्चा सुरू होती की त्यांनी माफी मागावी, समाजाची बदनामी केली म्हणून. मात्र यांच्या बाजूने उभे राहत त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांनी काळे धंदे केलेले आहेत त्यांनी माफी मागितली पाहिजे, संस्थेच्या लोकांनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी संस्थेची बदनामी केलेली आहे, संस्थेमध्ये राहून बदनामी केलेली आहे. संस्था पूर्व पदावर येण्यासाठी संस्थेची बॉडी बरखास्त होणं गरजेचं आहे. जे चुकीचे वागलेले लोक आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. आम्ही मुंबई ते दिल्लीपर्यंत जायला तयार आहोत आणि जाणार आहोत अशा प्रकारचा
असा इशारा या ठिकाणी अनवर भाई यांनी दिलेला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद इलियाससह मी संग्राम दनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.